नमस्कार. आजच्या भागाचं नाव आहे मुख्याध्यापक. आई आणि तोतोचान खोलीत शिरल्याबरोबर खुर्चीत बसलेले गृहस्थ त्यांच्या स्वागतासाठी उठले. त्यांच्या डोक्याला जवळजवळ टक्कलच होतं आणि काही दातही पडलेले होते, पण चेहरा मात्र प्रसन्न आणि तरतरीत होता. ते फार उंच नव्हते, पण रुंद खांद्यांमुळे धिप्पाड वाटत होते. त्यांनी अंगात काळ्या रंगाचा जुनाट सूट घातला होता. त्यांना घाईघाईने झुकून नमस्कार करत तोतोचाननं उत्साहानं विचारलं, तुम्ही मुख्याध्यापक आहात की स्टेशन मास्तर? आईला अगदी ओशाळल्यासारखं झालं, पण ती काही बोलण्याच्या अगोदरच ते हसून म्हणाले, मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. तोतोचान खुश झाली. किती छान, ती म्हणाली. मी तुम्हाला एक सांगू, या शाळेत यायला मला खूप आवडेल. मुख्याध्यापकाने तिला बसायला खुर्ची दिली आणि आईकडे वळून ते म्हणाले, तुम्ही गेलात तरी हरकत नाही, मला तोतोचानशी गप्पा मारायच्या आहेत. तोतोचान एक क्षणभर गोंधळली, पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. आपण ह्यांच्याशी गप्पा मारू शकू याचा तिला अगदी विश्वास वाटला. ठीक आहे, मग हिला तुमच्याजवळ सोडून मी निघते. आईने जाताना खोलीचं दार ओढून घेतलं. मुख्याध्यापकाने त्यांची खुर्ची पुढे ओढून घेतली आणि तिच्याबद्दल समोर बसत ते म्हणाले, आता मला तुझ्याबद्दल सांग. तुला काय हवं ते सांग. मला हवं ते? तोतोचानला वाटत होतं तिला बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, पण ती काहीही बोलली तरी चालेल हे ऐकून तिला इतका आनंद झाला की काय बोलू आणि काय नको असं तिला अगदी होऊन गेलं. तिनं तिच्या गाडीनं आली, ती किती जोरात आली ते सांगितलं. तिकीट तपासणीसानं तिचं तिकीट कसं काढून घेतलं ते सांगितलं. तिच्या पहिल्या शाळेच्या वर्गशिक्षिका कशा छान होत्या, चिमण्यांचं घरटं कसं होतं. मग तिनं तिच्या रॉकीबद्दल सांगायला सुरुवात केली. रॉकी म्हणजे तिचा चॉकलेटी रंगाचा कुत्रा. त्याला सगळ्या प्रकारचे खेळ यायचे. बाबा कसं छान पोहतात आणि सूरही कसा छान मारतात, ते असं बरंच काही सांगत राहिली. मध्येच मुख्याध्यापक विचारायचे, मग पुढे? आणि मग खुशीत येऊन तोतोचान आणखी सांगत राहिली. पण शेवटी तिला काही सुचेना. आता सगळं सांगून झाल्यासारखं तिला वाटलं. बस एवढंच की अजून काही सांगायचं आहे? मुख्याध्यापकाने विचारलं. तोतोचानच्या मनात आलं, अरे रे, कधीतरी अशीही वेळ येते. तिला अजून सांगण्यासारखं काहीतरी हवं होतं. तिने खूप विचार केला. तेवढ्यात तिला सुचलं. तिनं तिच्या आज घातलेल्या कपड्यांविषयी काहीच सांगितलं नव्हतं. तिचे बहुतेक सगळे कपडे आई शिवायची, पण आजचा ड्रेस मात्र आयताच आणला होता. ती दुपारी घरी यायची तेव्हा तिचे कपडे नेहमी फाटलेले असायचे. ते तसे का व्हायचे हे आईला कधीच समजलं नाही. तिनं मुख्याध्यापकांना सांगितलं की ती जेव्हा सरपटत सरपटत इतरांच्या बागेच्या तारेच्या कुंपणाखालून जायची तेव्हा ते कपडे फाटायचे. आज सकाळी सुद्धा ती शाळेत जायला निघाली तेव्हा आईनं शिवलेले सगळे चांगले कपडे फाटले होते, म्हणून मग तिला विकत आणलेला ड्रेस घालावा लागला. त्याच्यावर लाल आणि राखाडी चौकड्या होत्या आणि तो छान होता. पण आई म्हणाली की कॉलरवरची ती भरलेली फुलं काही तेवढी छान नव्हती दिसत. मुख्याध्यापकांना ती कॉलर दाखवत म्हणाली, आईला न आवडतच नाही ही कॉलर. त्यापुढे काय बोलावं हे तिला सुचेना. पण तेवढ्यात मुख्याध्यापकच उठले आणि प्रेमळ हाताने तिचा खांदा थोपटत म्हणाले, आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस बरं का. बस एवढेच ते शब्द बोलले आणि तोतोचानला जाणवलं की आजपर्यंत त्यांच्या इतकं कुणीच तिला आवडलं नव्हतं. कारण आत्तापर्यंत इतका वेळ तिचं बोलणं कुणी कधी ऐकूनच घेतलं नव्हतं, आणि तेही इतक्या मनापासून, एकदाही जांभई न देता किंवा न कंटाळता. तोतोचानला अजून घड्याळ समजत नव्हतं, पण ते जर तिला समजलं असतं ना तर तिला धक्काच बसला असता आणि त्याहीपेक्षा जास्त तिला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली असती. कारण ती जेव्हा शाळेत आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते आणि जेव्हा मुख्याध्यापकांनी तिला तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस असं सांगितलं तेव्हा खिशातून घड्याळ काढून ते म्हणाले, चला आता जेवणाची वेळ झाली आहे. म्हणजे मुख्याध्यापकांनी तब्बल 4 तास तिचं ऐकून घेतलं असणार. यापूर्वी किंवा त्यानंतरही तोतोचानचं इतका वेळ कुणीही ऐकून घेतलं नव्हतं.
आईला आणि वर्गशिक्षकांना तर 7 वर्षाची मुलगी एवढं बोलली तरी काय ह्याचंच आश्चर्य वाटलं असतं. तोतोचानला अर्थातच तिच्या शाळेतून काढून टाकलंय ह्याची कल्पनाच नव्हती आणि ती पूर्वी इतकीच निष्पाप निरागसपणे वावरत होती. खोल मनात कुठेतरी सगळे लोक आपल्याला वेगळं वागवतात एवढंच तिला जाणवलं होतं. पण मुख्याध्यापकांमुळे मात्र तिला खूप सुरक्षित, मोकळं आणि आनंदी वाटत होतं. त्यांच्याबरोबर नेहमी राहावं असं आता तिला वाटायला लागलं होतं. सुदैवानं मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांनाही तिच्याबद्दल तसंच वाटत होतं. धन्यवाद.